नमस्कार, मी डॉक्टर नृपेन भुतकर, होमिओपॅथिक कन्सल्टंट, सातारा। आजपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव या निमित्त आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा। इथून पुढचे 9 दिवस आपण 9 रंगांची उधळण करणार आहोत। हे जे 9 रंग आहेत, आपण जे वस्त्र दुर्गा माताला आपण अर्पण करतो, नेसवतो, ह्या रंगांचा आपल्या आरोग्याशी पण संबंध आहे। तर हे जे 9 दिवसातले 9 रंग आहेत, त्याचा आणि आरोग्याचा कसा संबंध येतो, आपण कोणती काळजी घ्यावी, या संदर्भात मी तुम्हाला या 9 दिवसात दर दिवशी प्रत्येक रंगानुरूप माहिती देणार आहे आणि त्यासाठी उपयुक्त होमिओपॅथिक उपचार कसे आहेत याबद्दल मार्गदर्शन करणार आहे। तर आज सुरुवात करूया। आजचा पहिला दिवस, आजचा रंग आहे पिवळा, येल्लो, पिला। तर हा पिवळा रंग आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पिवळ्या रंगाचं महत्त्व बघूया। तर काही लोकांमध्ये त्वचा पिवळी पडणे, डोळ्याची जे बुबुळा आहेत, पांढरा भाग आहे तो पिवळसर दिसणे, नखं पिवळी होणे, हा त्रास उद्भवतो। लघवीला पिवळसर होणे, गडद पिवळ्या रंगाची लघवी होणे, तर हे प्रकार सुरू होतात। तर हे जे त्वचा पिवळी पडणे, जीभ पिवळी पडणे, डोळे पिवळे पडणे, नखं पिवळे पडणे, ही जी लक्षणं आहेत, ही लक्षणं आपल्याला सतर्क करतात की आपल्यामध्ये जे यकृत आहे, ज्याला आपण इंग्रजी भाषेमध्ये लिव्हर म्हणतो, तर यकृतासंबंधीचा आजार आपल्या उद्भवत आहे किंवा यकृतामध्ये बिघाड आहे। लिव्हर इज ऑन हॅम्पर, ओके। तर असा आपल्याला या पिवळ्या रंगाचा आपल्याला काय करायचं आहे, महत्त्व ओळखायचं आहे आणि अलार्मिंग लक्षण म्हणून आपण आपल्या डॉक्टरांकडे जाऊन ही माहिती द्यायची आहे। तर आता याला आपण जॉन्डिस म्हणतो, ओके। तर हे जॉन्डिस हे लक्षण आहे, मराठीत कावीळ म्हणतो। तर हे लक्षण कशा संदर्भातलं आहे, तर लिव्हरमध्ये काय आजार असेल, लिव्हर संदर्भातले काय आजार असतील, तर त्यामध्ये आपल्याला हे लक्षण आढळून येते। तर आता ह्यासाठी काय करावं, तर प्रथमतः आपण डॉक्टरांना दाखवावे। त्यानंतर डॉक्टरांकडून लिव्हर फंक्शन टेस्ट ही करून घ्यावी, CBC आणि युरिन रूटीन, ह्या 3 गोष्टी मेन लॅब टेस्ट करून याव्यात। याच्याबरोबरच आपल्यामध्ये लिव्हरची सोनोग्राफी, तसेच हिपॅटायटिसचे व्हायरल प्रकार आहेत, व्हायरल हिपॅटायटिस A, B, C, D, E, या संदर्भातल्या चाचण्या लॅबमध्ये उपलब्ध आहेत। पण या सर्व तुम्ही आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्याव्या। जे लक्षणं ज्याप्रमाणे तुम्हाला आवश्यक असतील तेच तुमचे फॅमिली डॉक्टर तुम्हाला लिहून देणार। याचा अर्थ असा की योग्य मार्गदर्शन न घेता उगीच कुठलाही औषधोपचार, कावीळ उतरवणे, कावीळीला गोळ्या घेणे, मंत्र टाकून घेणे, हे न करत बसता आपण आपल्या प्रकृती स्वास्थ्याला पहिल्यांदा प्राधान्य देऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचं आहे। अमुक इकडे जाऊ, आपण तिकडं जाऊन कावीळ उतरवू, या भानगडीत न पडता आपण प्रथमतः डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा। आता यामध्ये आपल्याला तपासणी केल्यानंतर जे काही कारण आपल्याला सापडेल, त्या कारणमीमांसानुसार होमिओपॅथीमध्ये उपचार आहेत। तर या सर्व उपचारांची आपण शहानिशा करून व्यवस्थित माहिती घेऊन, का लिव्हरला त्रास झालेला आहे, लिव्हरला लोड येण्यामागचं कारण काय आहे, फास्ट फूड आहे, त्याच्यानंतर अवेळी जेवण आहे, हिपॅटायटिस झालेला आहे, त्याच्यानंतर
आपल्याला आपण काय म्हणतो दारूच्या व्यसनामुळं, त्याच्यानंतर एखाद्या पित्ताशयाच्या आजारामुळं, पित्ताशयातले खडे, ओके, तर ह्या आजारांमुळे आपल्याला झाला आहे का, तर ह्या प्रत्येक कारणानुसार वेगवेगळं औषध होमिओपॅथीमध्ये आहे. तर त्यानुसार तुम्ही आपल्या होमिओपॅथिक डॉक्टरचा योग्य सल्ला घ्यावा आणि या जॉन्डिस या लक्षणापासून जेवढा लवकर तुम्ही ह्या ट्रीटमेंट सुरू कराल तेवढे लवकर तुम्ही ह्या लिव्हरच्या आजारातनं मुक्त होणार. काही जण हा पिवळेपणा घालवण्याच्या नादात लिव्हर अजून 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 हॅम्पर करून घेतात. त्यामुळं ही बाब सर्वांनी लक्षात ठेवावी. अधिक संपर्कासाठी खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर संपर्क साधावा. तर ही आहे पिवळ्या रंगाची महती आजच्या दिवसाची. नमस्कार.